या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। सोलापूर शहरातील रस्त्यावरील सिग्नल चौकात उभे राहून भीक मागणारी लहान मुले, स्त्रिया, पुरुष यांच्यावर कारवाई करता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस अंमलदार व दामिनी पथक विभाग 1 व विभाग 2 यांचे पथक नेमण्यात आले आहे। 4 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस अंमलदार तसेच दामिनी पथक विभाग 2 कडील महिला पोलीस अंमलदार सोलापूर शहरातील महावीर चौक या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना चौकातील सिग्नल वरील थांबणाऱ्या प्रवाशाकडे भीक मागताना एक महिला आणि तिच्यासोबत 3 बालके दिसून आली। त्यांच्याकडे चौकशी केली असता महिलेचे नाव जैताबाई महादेव पवार, वय अंदाजे 40, राहणार पारधी वस्ती, ITI जुना विजापूर नाका, सोलापूर असे सांगितले। सदर बालके भीक मागत असताना पथकास मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन बाल कल्याण समिती समोर हजर करून त्यांना बालगृह येथे ठेवण्यात आले आहे। सदर बालकांना भीक मागायला लावणाऱ्या महिला आरोपी नामे जैताबाई महादेव पवार, वय 40, राहणार पारधी वस्ती, ITI जुना विजापूर नाका, सोलापूर हिच्या विरुद्ध बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 76 प्रमाणे सदर बाजार पोलीस ठाणे येथे 5 डिसेंबर रोजी गुन्हा रजिस्टर करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पथक तसेच दामिनी पथक विभाग 1 व विभाग 2 यांनी यशस्वीपणे केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।